Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 6 Biomolecules. First we can recall there are two questions for recalling. One is which are different cell components and second is what is the role of each component of cell. तुम्ही सेलचं मागच्या लेसनमध्ये म्हणजे चॅप्टर नंबर 5 मध्ये सेलचं स्ट्रक्चर कसं असतं याविषयी स्टडी केला. त्यामध्ये तुम्ही प्लांट सेल आणि ॲनिमल सेल हे दोन सेलचं स्ट्रक्चर लक्षात घेतलं. त्यामध्ये त्यावरून तुम्हाला काय लक्षात आलं तर विच आर डिफरंट सेल कंपोनंट्स म्हणजेच काय तर सेलचे जे कंपोनंट असतात जे घटक असतात ते कोणते कोणते असतात. बघा या पिक्चरमध्ये तुम्हाला प्लांट सेल दिसत आहे. या प्लांट सेलमध्ये सगळ्यात मेन गोष्ट जर तुम्हाला या डायग्राममध्ये दिसत असेल तर ती म्हणजे न्यूक्लियस. एक प्रॉपर न्यूक्लियस यामध्ये आपल्याला दिसतो. न्यूक्लियस त्याचबरोबर सेल वॉलही फॉर्म झालेली तुम्हाला दिसते. म्हणजेच काय तर प्लांट सेलमध्ये सेल वॉल असते, न्यूक्लियस असतो, त्याचबरोबर एक लिक्विड लाईक सबस्टन्स असतं, त्याला आपण सायटोप्लाझम असे म्हणतो, ज्यामध्ये हे इतर सगळे जे काही सेल कंपोनंट्स असतात हे आपल्याला पाहायला मिळत असतात. त्याचप्रमाणे या प्लांट सेल प्रमाणेच आपल्याला ॲनिमल सेलमध्ये सुद्धा फर्स्ट न्यूक्लियस पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे लिक्विड जे असतं त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, मायटोकॉन्ड्रिया यासारखे ऑर्गॅनेल्स कंपोनंट्स पाहायला मिळत असतात. त्याचबरोबर ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल ॲबसेंट असते. सेल वॉल जी असते ती ॲबसेंट असते, पण सेल मेम्ब्रेन त्यामध्ये प्रेझेंट असतं. म्हणूनच हा जो क्वेश्चन आपल्याला विचारला गेला आहे, रिकॉल केला गेला आहे, विच आर डिफरंट सेल कंपोनंट्स, तर त्यामध्ये आपण सांगू शकतो सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम आर द 3 मेन कंपोनंट्स ऑफ द सेल. त्याचप्रमाणे व्हॉट इज द रोल ऑफ ईच कंपोनंट ऑफ सेल. सेलमध्ये हे जे काही कंपोनंट असतात त्यांचा पण काहीतरी रोल असतो, म्हणजे ते काहीतरी फंक्शन करत असतात. तर काय नेमका रोल असतो तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचा जो रोल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द लिमिटिंग सिलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन. इनसाइड द सेल मेम्ब्रेन देअर इज प्रोटोप्लाझम विच इज मेड अप न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करत असतं की सेलमध्ये जे काही इतर कंपोनंट्स असतात त्यांचं ते संरक्षण करत असतं. म्हणजेच काय, इनसाइड द सेल मेम्ब्रेन देअर इज अ प्रोटोप्लाझम विच इज मेड अप न्यूक्लियस सायटोप्लाझम. द न्यूक्लियस इज द कंट्रोलिंग पार्ट ऑफ द सेल. न्यूक्लियस ज्याप्रमाणे आपला ब्रेन हा आपल्या बॉडीला कंट्रोल करत असतो, त्याचप्रमाणे सेलमधला मेन पार्ट असतो न्यूक्लियस, जो कंट्रोल द पार्ट ऑफ द सेल. द न्यूक्लियस इज द कंट्रोलिंग पार्ट ऑफ द सेल, while the cytoplasm contains various cell organelles which perform definite functions. वेगवेगळ्या प्रकारचे सेल ऑर्गॅनेल्स सायटोप्लाझममध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करत असतात. अशा प्रकारे प्रत्येक सेल ऑर्गॅनेल हे आपला रोल करत असतं. आता बायोमॉलिक्यूल म्हणजे काय, बायोमॉलिक्यूलची टर्म जर आपल्याला पाहायची असेल तर त्यासाठी आपल्याला त्याची प्रॉपर डेफिनेशन पाहावी लागेल.
तर बायोमॉलिक्यूल इज अ केमिकल कंपाऊंड फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय, ते एक केमिकल कंपाऊंड असतं जे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळतं. These includes chemicals that are composed of mainly carbon, nitrogen, hydrogen, oxygen, sulfur, phosphorus. आणि हे जे वेगवेगळ्या प्रकारचे बायोमॉलिक्युल्स आपल्याला पाहायला मिळत असतात, हे वेगवेगळ्या प्रकारचे बायोमॉलिक्युल्स म्हणजे बिल्डिंग ब्लॉक्स असतात. आपल्या लाईफचे ते बिल्डिंग ब्लॉक्स असतात असं म्हटलं गेलं आहे. का, तर न्यूमेरस बायोमॉलिक्युल्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द लाईफ अँड परफॉर्म इम्पॉर्टंट फंक्शन्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हे बायोमॉलिक्युल्स प्रेझेंट असतात आणि ते केमिकल कंपाऊंड असतात. त्यामुळे काहीतरी केमिकल रिॲक्शन आपल्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होत असते आणि या बायोमॉलिक्युल्सच्याच मदतीने लाईफ परफॉर्म होत असतं. म्हणून त्यांना बिल्डिंग ब्लॉक्स म्हटलं गेलेलं आहे. बायोमॉलिक्युल्सला काय म्हटलं गेलं आहे? बिल्डिंग ब्लॉक्स. त्याच्यावर असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, व्हॉट आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ? तर त्याचा आन्सर राहील, numerous biomolecules like carbohydrate, proteins, lipids and nucleic acids are known as building blocks of life. हे जे काही आहेत कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड अँड न्यूक्लिक ॲसिड्स हे सुद्धा बायोमॉलिक्युल्स आहेत. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ऑफ 2 मेन टाईप्स. आता आपण सेल पाहिला, त्याच्यात आपल्याला लक्षात आलं की सेल हे 2 प्रकारांनी बनलेलं असतं. एक म्हणजे युनिसेल्युलार सेल आणि दुसरा म्हणजे मल्टीसेल्युलार सेल. युनिसेल्युलार म्हणजे काय? युनि म्हणजे सिंगल सेलने जे ऑर्गॅनिझम्स बनलेले असतात त्याला युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम म्हणतात आणि मल्टी सेल्सने जे बनलेले असतात त्याला मल्टीसेल्युलार ऑर्गॅनिझम्स म्हणतात. सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेल हे बेसिक स्ट्रक्चर असतं आणि ते फंक्शन करत असतं. त्यामुळेच आपली बॉडी परफॉर्म होत असते. म्हणून सेलला बेसिक स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हटलं गेलं आहे. The cell have biomolecules which are present in the protoplasm as the chemical molecules. त्यांना बायोमॉलिक्युल्स तसंच केमिकल मॉलिक्युल्सही म्हटलं जातं. बायोमॉलिक्युल्सलाच केमिकल कंपाऊंड म्हटलं गेलं आहे. तर केमिकल कंपाऊंड म्हटलं म्हणजेच काय, तर बायोकेमिस्ट्री आली. मग बायोकेमिस्ट्री म्हणजे नेमकं काय, तर बायोकेमिस्ट्री डेव्हलप्स द फाउंडेशन फॉर अंडरस्टँडिंग ऑल बायोलॉजिकल प्रोसेसेस अँड कम्युनिकेशन विदिन अँड बिटवीन सेल्स अँड डिसीजेस इन ॲनिमल्स अँड प्लांट्स. सेल्समध्येच जे काही रिॲक्शन्स होत असतात किंवा इंटरॅक्शन्स होत असतात विदिन द सेल ऑर बिटवीन द सेल्स, म्हणजे 2 सेल्समध्ये जे काही रिॲक्शन्स होतात त्या रिॲक्शन्स ह्या बायोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बायोकेमिस्ट्री डेव्हलप्स द फाउंडेशन फॉर अंडरस्टँडिंग ऑल बायोलॉजिकल प्रोसेसेस. म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही सेलमध्ये होणाऱ्या प्रोसेसेस असतात यांना बायोलॉजिकल प्रोसेस म्हटलं जातं, ज्यामध्ये कम्युनिकेशन विदिन अँड बिटवीन सेल्स ॲज वेल ॲज केमिकल बेसिस ऑफ इनहेरिटन्स अँड डिसीज इन ॲनिमल्स अँड प्लांट्स येतात. Living organisms have presence of chemical elements
प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये केमिकल एलिमेंट्स हे प्रेझेंट असतात. आता ते केमिकल एलिमेंट्स म्हणजे काय? कोणते केमिकल एलिमेंट्स प्रेझेंट असतात प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये? तर कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम इन ए फिक्स्ड प्रपोर्शन. हे त्यांच्या एका फिक्स प्रपोर्शनमध्ये प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आपण बायोमॉलिक्युल्सचं हे इंट्रोडक्शन आत्तापर्यंत पाहिलं, पण आपल्याला या ठिकाणी बायोमॉलिक्युल्सचं क्लासिफिकेशनही शिकवलेलं आहे आणि ते कशा प्रकारे आपल्याला लर्न करता येईल ते सिंपल पद्धतीने ते आपल्याला बघायचं आहे. तर पुढचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. पेज नंबर 59वर तुम्हाला फिगर 6.1 दिलेली आहे, ज्यामध्ये प्रॉपर चार्ट दिलेला आहे बायोमॉलिक्युल्सचा क्लासिफिकेशनचा. तर त्यापैकी आता मी तुम्हाला बायोमॉलिक्युल्समधलं जे काही क्लासिफिकेशन आहे ते 2 प्रकारात केलं जातं. बायोमॉलिक्युल्स हे क्लासिफाईड इंटू 2 पार्ट्स. वन इज ऑर्गॅनिक अँड सेकंड इज इनऑर्गॅनिक. बायोमॉलिक्युल्स हे 2 प्रकारात मोडतं, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक म्हणजे काय? तर सेंद्रिय, ज्याच्यामध्ये जीव असतो, आणि इनऑर्गॅनिक असेंद्रिय, ज्यामध्ये जीव नसतो. तर सगळ्यात आधी आपण आता ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय हे बघणार आहोत. तर ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स हे साईजच्या बेसवर यांचं परत 2 याच्यात क्लासिफिकेशन केलं जातं. वन इज मॅक्रोमॉलिक्युल्स अँड सेकंड इज मायक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्स, मॅक्रो या नावावरूनच लक्षात येते की त्याची साईज मोठी असते, आणि मायक्रोमॉलिक्युल्स जे टायनी पार्टिकल्स असतील, जे आपल्याला मायक्रोस्कोप खालीच पाहायला मिळतील, असे जे मायक्रोमॉलिक्युल्स साईजने छोटे असलेले, त्यांना मायक्रोमॉलिक्युल्स म्हटलं जातं. त्याचबरोबर मॅक्रोमॉलिक्युल्स जे साईजने मायक्रोमॉलिक्युल्सपेक्षा मोठे असतात, असे बायोमॉलिक्युल्स. तर मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये अजून 3 प्रकार तयार होतात. देर आर 3 टाईप्स ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स. वन इज पॉलिसॅकराइड, सेकंड इज पॉलीपेप्टाइड अँड थर्ड इज पॉलिन्यूक्लियोटाइड. पॉलिसॅकराइड हे सिंपल शुगरपासून तयार होत असतं, तर पॉलीपेप्टाइड हे अमायनो ॲसिडपासून तयार होत असतं. तर पॉलिन्यूक्लियोटाइड हे न्यूक्लियोटाइड्सपासून तयार होत असतं. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? तर DNA आणि RNA याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियोटाइड. तर आपल्याला बायोमॉलिक्युल्स हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक या 2 टाईप्समध्ये क्लासिफाय होतात. ऑर्गॅनिक बायोमॉलिक्युल्स अजून परत 2 टाईप्समध्ये क्लासिफाय केले जातात साईजच्या बेसवर. ते म्हणजे मॅक्रोमॉलिक्युल्स आणि सेकंड म्हणजे मायक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्समध्ये पॉलिसॅकराइड, पॉलीपेप्टाइड्स अँड पॉलिन्यूक्लियोटाइड्स हे 3 प्रकार होतात. जे पॉलिसॅकराइड हे सिंपल शुगरपासून बनतात, तर अमायनो ॲसिडपासून पॉलीपेप्टाइड्स बनतात, आणि न्यूक्लियोटाइडपासून पॉलिन्यूक्लियोटाइड्स बनतात. पुढचं आहे मायक्रोमॉलिक्युल्स. मायक्रोमॉलिक्युल्स हे these are also classified into 2 types. One is lipids and second is secondary metabolites. लिपिड्समध्ये अजून त्याचे 2 प्रकार होतात. ते एक असतं फॅटी ॲसिड आणि दुसरं असतं ग्लिसेरॉल. फॅटी ॲसिड्सचे 2 टाईप्स तयार होतात. एक असतं सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि दुसरं असतं अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं एक्झाम्पल पाहणार तर बटर
किंवा वनस्पती घी जे तुम्ही पाहिलेलं असेल ते काय असतं, तर एका नॉर्मल टेम्परेचरला ते सॉलिड स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण त्याला जर विशिष्ट प्रकारात हीट दिली, एका पॉईंटपर्यंत हीट दिली, तर ते लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होतं. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड म्हणजे काय, तर व्हेजिटेटिव्ह ऑइल जे आहे, व्हेजिटेबल ऑइल आपण जे वापरतो ते असतं अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. पुढचा पॉईंट आहे सेकंडरी मेटॅबोलाइट्स. सेकंडरी मेटॅबोलाइट्समध्ये अल्केलॉइड्स, फिनॉलिक्स, टर्पेनॉइड्स, इसेन्शियल ऑइल्स, टॉक्झिन्स आणि लेक्टिन्स येतात. बायोमॉलिक्युल्स हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक या 2 टाईप्समध्ये क्लासिफाय केले जातात. आता आपण ऑर्गॅनिक टाईपमधलं क्लासिफिकेशन पाहिलं. आता आपण बघणार आहोत इनऑर्गॅनिक क्लासिफिकेशन. बायोमॉलिक्युल्स हे इनऑर्गॅनिकमध्ये कसे क्लासिफाय केले जातात, तर केमिकल ॲनालिसिस ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स indicates presence of the most common elements like carbon, hydrogen, nitrogen, oxygen, sulfur, calcium, phosphorus, magnesium and others with their respective content per unit mass of living tissue. तर मग हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असलेले केमिकल्स असतात, कॉमन एलिमेंट्स असतात, हे 3 प्रकारात मोडले जातात. There are 3 types of inorganic micromolecules, biomolecules, which are these are, first is prime element, second is macro elements and third is trace elements. प्राईम एलिमेंट्स म्हणजे काय, तर सगळ्यात आधी येणारे जे एलिमेंट आहे, जे महत्त्वाचे एलिमेंट, बेसिक एलिमेंट्स आहेत, ते म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज these 3 are the prime elements present in air and water also. म्हणजेच काय, तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे 3 एलिमेंट हे प्राईम एलिमेंट असतात, जे आपल्याला एअरमध्ये किंवा वॉटरमध्ये अवेलेबल असतात किंवा तिथं मिळत असतात. त्याचबरोबर जे मॅक्रो एलिमेंट्स असतात ते म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, पी लिहिलं आहे, ते पोटॅशियम म्हणजे के, आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे मॅक्रो एलिमेंट्समध्ये येतात. तर ट्रेस एलिमेंट्समध्ये बोरॉन, क्लोरीन, झिंक, कॉपर, आयर्न, सोडियम, निकेल, सिलिकॉन, कोबाल्ट यासारखे एलिमेंट्स पाहायला मिळतात. तर तुम्ही हे जे फ्लो चार्ट आहे हा स्वतः चांगल्या प्रकारे लर्न करा. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल आणि तो फ्लो चार्ट ड्रॉ करायला सांगितला जाईल. ड्रॉ ए फ्लो चार्ट ऑफ ए बायोमॉलिक्युल्स इन ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग सिस्टीम. तर तुम्हाला त्यावेळी हा फ्लो चार्ट ड्रॉ करावा लागणार आहे. म्हणून हा जसाच्या तसा तुम्ही तो लक्षात ठेवा. या प्रकारचा फ्लो चार्ट तुम्हाला पेज नंबर 59वर शो केलेला आहे. हा फ्लो चार्ट तुम्ही जसाच्या तसा तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करा आणि स्वतःही व्यवस्थितरित्या लर्न करा. There are 3 basic types of micromolecules. मायक्रोमॉलिक्युल्सचे 3 बेसिक टाईप्स असतात. ते आपण आता क्लासिफिकेशनमध्ये शिकलो, जे मॅक्रोमॉलिक्युल्सच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाले, जे होते पॉलिसॅकेराइड,
दुसरा होता पॉली आपण आताच क्लासिफिकेशनमध्ये शिकलो, बायोमॉलिक्युल्सच्या क्लासिफिकेशनमध्ये शिकलो की देअर आर टू टाईप्स ऑफ बायोमॉलिक्युल्स आर क्लासिफाईड इंटू टू टाईप्स. वन इज ऑर्गॅनिक अँड सेकंड इज इनऑर्गॅनिक. बट इन ऑर्गॅनिक देअर आर on the basis of size there are two types also. One is macromolecules and second is micromolecules. तर हे जे मॅक्रोमॉलिक्युल्स असतात ते थ्री बेसिक टाइप्स ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स. Chemically, all living organisms have basic three types of macromolecules, which are polymers of simple subunits called monomers. ज्यांना सिंपल सबयुनिट मोनोमर्सचे असतात. म्हणजेच काय तर मोनोमर्सपासून काय तयार होतात, छोटे छोटे जे सिंपल सबयुनिट्स असतात मोनोमर्स, यांच्यापासून पॉलिमर्स तयार होत असतात. तर हे जे मोनोमर्स असतात यांच्यापासून आपल्याला पॉलिमर तयार होताना दिसतो. आणि हे जे पॉलिमर तयार होतात यांना नाव दिले गेलेले आहेत. त्याच्यात आहे, पहिला आहे द पॉलिसॅकेराइड, त्यालाच म्हणतात कार्बोहायड्रेट. दिस पॉलिमर इज मेड अप ऑफ मोनोमर दॅट इज मोनोसॅकेराइड्स. म्हणजे मोनोसॅकेराइडपासून पॉलिसॅकेराइड तयार झालेला आहे. सेकंड इज पॉलिपेप्टाईड, ज्याला प्रोटीन असं पण म्हटलं जातं. फॉर्म ऑफ मोनोमर ऑफ अमायनो ॲसिड्स. म्हणजेच अमायनो ॲसिड्सचे जे छोटे छोटे मोनोमर्स असतात त्यांचे सगळ्यांचे जे मोनोमर्स मिळून एक पॉलिमर तयार होतो आणि त्या पॉलिमरला म्हटलं जातं पॉलिपेप्टाईड किंवा प्रोटीन. पॉलिन्यूक्लियोटाइड्स, ज्याला न्यूक्लिक ॲसिड असं म्हटलं जातं किंवा DNA RNA असंही आपण बेसिकली लक्षात ठेवत असतो. न्यूक्लियोटाइड मेड अप फ्रॉम मोनोमर ऑफ न्यूक्लियोटाइड्स. अजून आपल्याला लिपिड्स हे नेमके कसे असतात याविषयी टीप सांगितलेली आहे. लिपिड्स आर वॉटर इनसोल्युबल. तुम्ही पाहिलं, लिपिड्स हे फॅटी ॲसिड्स असतात. फॅटी ॲसिड आणि ग्लिसेरॉलमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन होत असतं. ते फॅटी ॲसिड जे असतात ते सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात. म्हणजेच काय तर ते वॉटर इनसोल्युबल असतात. ते वॉटरमध्ये सोल्युबल होत नाही, डिझॉल्व होत नाही. अँड स्मॉल मॉलिक्युलर वेट कंपाऊंड ॲज कम्पेअर्ड इन मॅक्रोमॉलिक्युल्स. म्हणजेच काय, मॅक्रोमॉलिक्युलपेक्षा त्यांचं वजन थोडंसं कमी असतं आणि त्यामुळे त्यांना मायक्रोमॉलिक्युल्समध्ये क्लासिफाय केलं गेलेलं आहे. अशा प्रकारे आपण बायोमॉलिक्युल्स इन लिव्हिंग सिस्टीमचं क्लासिफिकेशन जे आहे ते लक्षात घेतलं आहे. आणि त्याच्या बेसवर हे जे काही थ्री बेसिक टाईप्स मॅक्रोमॉलिक्युल्सचे तयार होतात ते आपण आता बघितले. पुढचा पॉईंट म्हणजे 6.2 बायोमॉलिक्युल्स इन द सेल, ते आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत.